जय शिवराय मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील 100 आकांक्षित जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आलेली येणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना। ज्या योजनेची सुरुवात उद्या 11 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे। दिल्लीच्या पुसा इथे एक कार्यक्रम होणार आहे। राज्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुणे कार्यालयामधून एक कार्यक्रम होणार आहे। राज्याचे कृषी मंत्री तिथे उपस्थित असणार आहेत आणि देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते या महत्त्वाच्या अशा योजनेची सुरुवात केली जाणार आहे। पुढील 5 वर्ष, पुढील 6 वर्ष ही योजना देशभरामध्ये राबवली जाणार आहे। याच्या अंतर्गत 100 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। योजनेबद्दल आपण यापूर्वी सुद्धा सविस्तर अशी माहिती घेतली की ज्याच्यामध्ये 11 मंत्रालयाच्या जवळजवळ 36 योजना या देशभरातील या 100 जिल्ह्यासाठी राबवल्या जाणार आहेत। महाराष्ट्रामधून याच्यामध्ये दुसरा क्रमांक अर्थात 9 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आपण धुळे, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली असे 9 जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिले जाणारे पीक कर्ज असतील, याच्या अंतर्गत नैसर्गिक शेतीसाठी दिले जाणारे प्राधान्य असेल, पिकाच्या काढणीनंतर त्याच्या गोदामांची स्थिती असेल, त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी असतील, पायाभूत सुविधांच्या निर्मिती असतील, अशा वेगवेगळ्या आणि अतिशय महत्त्वाच्या अशा 36 योजनांचा लाभ या जिल्ह्यांचा कायापालट करण्यासाठी केला जाणार आहे। किसान क्रेडिट कार्डची उपलब्धता असेल, ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांना कर्जाची उपलब्धता असेल। याच्या अंतर्गत MFME जसे काही आपण फळपिकं असतील किंवा शेतीमाल असतील याच्यावरचे प्रक्रिया उद्योग असतील, अशा बाबींसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं असेल, पिकाच्या पीक पद्धतीमधील बदल असेल, सिंचन व्यवस्था असेल, लागणारे यांत्रिकीकरणाच्या सुविधा असतील, अशा सर्व सुविधा या शेतकऱ्यांना उपलब्ध देण्यावरती भर दिला जाणार आहे। 24,000 कोटी रुपयाचा निधी येत्या 6 वर्षामध्ये या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वापरला जाणार आहे आणि याच योजनेची सुरुवात उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे। मित्रांनो, लवकरात लवकर आता या योजना कोणत्या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत, याचे डायरेक्टली शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ दिले जात आहेत, याच्या संदर्भातील अधिकृत अशा राज्य शासनाच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या लवकरच निर्गमित केल्या जातील आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील या 9 जिल्ह्यांना या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आल्यानंतर, GR आल्यानंतर, मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। उद्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, याच्यासाठी वेब पोर्टलची लिंक देण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून याच्यासाठी शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे। मित्रांनो, महत्त्वाची अशी योजना, महत्त्वाचं असा एक पाऊल शेतकऱ्यांसाठी उचलण्यात आलेले आहे। धन्यवाद।